शुद्ध बीजा कोटी फळे रसाळ कोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठल
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधरू पावन झालू चराचरी। शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा। मंगल भावन मंगलहारी, द्रवऊस दशरथ आजीर बिहारी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी युग पानी। पवन तनय भक्तन हितकार, हृदय विराजत आवद बिहार। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम, कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ बोबटी, मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा संतांचं नाव न घेता संतांच्या लक्षणाचा विचार सांगितलेला आहे। विठ्ठल
छोटासा, अत्यंत अर्थभरीत अशा प्रकारचा संतांच्या वाङ्मयाचा हाच मोठा चमत्कार आहे. अभंग छोटा असो मोठा असो, अत्यंत अर्थभरीत असा तो अभंग आहे. वाङ्मयामध्ये जर आपण बघितलं तर 100 कडव्यापर्यंतचे अभंग आहेत. 100 कडवे, 20 कडवे, 8 कडवे, 6, 5, 4 असे 4 5 कडवे. 2 कडव्याचा सुद्धा अभंग आहे, खूप अर्थभरीत आहे. 2च कडवे. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. 2च कडवे. पण त्या 2 कडव्यावर सुद्धा कीर्तन करण्याचा मला योग आला होता. तिकडे आंबडकडे एक गाव होतं, तिथे दत्ताचं संस्थान, तिथे योग आला होता. 2च कडवे. अभंग दिसायला छोटे असू द्या पण शक्तीनं फार मोठे आहेत. सूर्यबिंब छोटस जरी दिसत असलं तरी त्याची शक्ती फार अफाट आहे. बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. सूर्योदयाच्या वेळेला एवढा दिसतो तो सूर्य, पण त्याच सूर्यानं तुम्हाला आम्हाला घाम घाम करून टाकलं. पूर्ण दिवसभर मनुष्य होश हाश करतोय नुसतं. पाहायला गेलं तर एवढासा दिसतो, पण ते अफाट शक्ती आहे. तसं संतांचं वाङ्मय हे अफाट शक्ती आहे. अनेक गोष्टी तुमच्या आमच्या जीवनाकरता त्यांनी सांगितलेल्या आहेत. या अभंगामध्ये मला वाटतं जगद्गुरु तुकोबारायांची ज्ञानोबारायाकडे दृष्टी गेली असावी, त्यावेळेला हा अभंग त्यांना स्फुरला असा की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. की जे काही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे जे 4 भावंड आहेत त्यांचे माता पिता कसे आहेत, त्यांच्याकडे बहुतेक त्यांची दृष्टी गेली असावी तुकोबारायांची, की प्रत्यक्ष परमात्म्याने त्यांच्या उदरी जन्म घ्यावा, ते माता पिता कसे असतील. विठ्ठलपंतांना संसाराविषयी रुची नव्हती. लग्न जरी केलं तरी अंतःकरणामध्ये वैराग्य वृत्ती होती, संसाराविषयी रुची नव्हती. आणि अखंड संन्यास घ्यावा असे त्यांच्या अंतःकरणातला भाव राहिला. आणि संन्यास घ्यायचं म्हटलं तर पत्नीला विचारल्याशिवाय घेता येत नाही. ग्रस्ताश्रमी माणसालाही घेता येतो, पण बायकोला विचारावं लागतं. तिची परवानगी मिळाली तर, जसं काही माणसं परवानगी घेतल्याशिवाय काहीच करत नाही, असे लोक. विचारतो, विचारून सांगतो, असे काही लोक म्हणतात. आपण म्हटलं हे काम तुम्ही करा, हा विचारून सांगतो. कोणाला? हेड ऑफ द डिपार्टमेंट काम त्याला. लोक म्हणतात आमचे मुख्यमंत्री, आमचे मालक, असं बोलत असतात. पण पत्नीची परवानगी घेतल्याशिवाय संन्यास घेता येत नाही. मग ते नेहमी ते बोलत राहायचे. एके दिवशी थोड्या कामात होत्या, रुक्मिणी मातेचं काही एवढं फारसं लक्ष नव्हतं आणि त्यांनी ते सुरूच ठेवलं. घेऊ का संन्यास? त्या त्रागून म्हणल्या, जा म्हणले, काय करायचं ते कर, घ्या. ते निघून गेल्यानंतर संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली, नाव बदललं, सगळं झालं. आणि त्यांच्यासाठी पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या रुक्मिणी माते. म्हणजे मी हे कशासाठी सांगतो की तपश्चर्या ही फार महत्वाची आहे. सामान्य तपश्चर्या आहे का? भगवान नाम चिंतन करत 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 पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालणं, अशा प्रकारची त्यांची तपश्चर्या होती.
आणि पुढे त्यांचेच गुरु त्यांना भेटले. आपल्याला पूर्ण प्रसंग सांगायचा नाही. पुन्हा त्यांना संन्यासाश्रमातून घरी पाठवलेले आहे. मग त्यांच्या उदरामध्ये हे प्रत्यक्ष परमात्मा आले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई वजितपर्यंतच. सोपान मुक्ताबाई हे 4 भावंड त्यांच्या उदरी आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की विठ्ठलपंतांचं सुद्धा अंतःकरण विरक्त आहे, शुद्ध बीज ज्याला म्हणतात, शुद्ध बीज. आणि माता रुक्मिणी सुद्धा कशा आहेत? तपस्वी आहे, तपस्वी आहे. अशांच्या उदरामध्ये चांगली फळं निर्माण होत असतात. ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला लेकर चांगले व्हावे, तर तुम्ही चांगले वागा. आईबाप जर चांगले वागत असले तर लेकर कसे होतात? चांगले होतात. जसं एखादी जमीन आहे, चांगल्या क्वालिटीची जमीन असली, मग त्या ठिकाणी म्हटले निर्वाळी भूमी पेरिले, ज्ञानोबाराची ओवी आहे. मुंडा हुनी बीज काढिले, मग निर्वाळी भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणू हे काय. चांगल्या जातीचं एकदम चांगलं बी आहे, हायफाय क्वालिटीचं आहे, जमीन चांगल्या क्वालिटीची आहे आणि वापसा झालेला आहे. पाऊस पडून शेतकऱ्यांना ते माहिती असतं कधी पेरावून, ते वापसा झालेलं आहे, चला पेरणी करा, पेरणी करा. आणि मग ते चांगल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचं बी ज्यावेळेला पेरल्या जातं त्यावेळेला मग त्या बघायचं पिकाची काय सांगे कुंभाची लवलव, ते एकदम तजेलदार अशा प्रकारचं असतं ते पीक. कारण कसं? बी शुद्ध, जमीन शुद्ध, चांगल्या प्रकारची मशागत वगैरे आहे, तर तिथे चांगले फळ निर्माण होतात. ज्ञानोबारांचा हा, आपल्या तुकोबारांचा हा दृष्टांत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळ कसे? रसाळ आणि गोमटी. काही काही फळं असे आहेत महाराज, रसाळ पण नाही, गोमटे पण नाही. धोत्र्याचं पाहिलं तुम्ही? धोत्र्याचं जे फळ आहे ना, ते रसाळ पण नाही आणि गोमट पण नाही. तसे काही काही जे काही मुलं होतात ते रसाळही नसतात आणि गोमटेही नसतात. कारण नवरा बी चोट्टा आणि बायको बी चोट्टी, दोघे बी चांगले नाही, तर लेकर कसे चांगले होते? चोरते. चोट्याची बायको डिलिव्हरीसाठी दवाखान्यामध्ये गेली, ते थोडंसं मूल आडवं आलं, तर डॉक्टरांना प्रयत्न करावा लागला, शेवटी आपल्या हाताचा वापर करावा लागला. आणि ज्यावेळेला ते बाळ बाहेर आलं त्यावेळेला डॉक्टर हात धुवायला गेले तर बोटात अंगठीच नाही. डॉक्टरच्या बोटात अंगठीच नाही. म्हणजे अंगठी कुठे गेली? सोन्याची अंगठी कुठे गेली? इकडं बघ तिकडं बघ, कुठेच काही सापडायला तयार. आणि त्या बाळानं तर मूठ अशी आवळलेली होती. ते जे बाळ होतं अशी मूठ आवळलेली, म्हणजे याची मूठ उघडून पहा. आता ते कोवळे कोवळे बोट, मूठ उघडण्याचा प्रयत्न केला तर ते काही मूठ खोलायला तयार नाही. मग एकाच्या लक्षात आलं हे कोणाचं लेकरू, म्हणजे ते असं मूठ उघडणार नाही. 4-5 तोळ्याचा हे काय म्हणते त्याला, लाकीट, ते असं धरा म्हणे त्याच्याजवळ. 4-5 तोळ्याचं लाकीट धरल्याबरोबर त्याने असं अंगठी फेकून दिली, लाकीट धरलं, लाकीट धरलं. कारण अंगात त्याच्या काय मुरलेलं आहे? सोट्टेपण. म्हणजे जे जसे आहेत तसे लेकरं होतात. आई काय म्हणतात त्याला, कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा. आई चांगली, वडील चांगले, तर लेकर चांगले, तर लेकर सुद्धा मग ते यंगरटच होतात. मी एका जणाला विचारलं होतं हे कोण आहे? 2 जण उभे तर म्हणजे कोण आहे तुझे? म्हणजे ही माझी आई आहे आणि हे माझ्या आईचा नवरा आहे. म्हणजे काटे असेच होतात. विठ्ठल विठ्ठल. त्याचं कारण काय?
त्याचं कारण ते तशाच पद्धतीचं, ते मुळात आई वडील चांगले नाही. जसं धोत्र्याचं फुल असतं, काहीच कामाचं नाही, रसाळही नाही गोमटेही नाही. काही गोमटे असतात पण रसाळ नाही राहत. तुम्ही पिकलेली लिंबाची लिंबोळी पाहिली का? लिंबोळी अशी पिवळी वगैरे सुंदर गोमटी दिसते बघा. अशी लिंबोळीकडे पाहिल्यानंतर ते अगोदर काय त्या म्हणतात ते खिरण्या वगैरे यायच्या बघा, तसं ते दिसते. लिंबोळीकडे पाहिल्यावर सगळ्याला ती कशी आहे, गोमटी आहे पण रसाळ नाही आहे. लिंबोळी कोणी खाईल का? लिंबोळ्या कोणी खातं का? खात नाही महाराज. चला आता लिंबाला लई लिंबोळ्या लागल्या, ह्या तोडा चला घरी खा. एक खाऊन बघा, दिवसभर तुम्हाला सुधारणार नाही. तसे काही दिसायला गोमटे आहेत, पण जर का त्यांच्याशी काही बोललं तर ते असे बोलतील की तुम्हाला दिवसभर सुधारणार नाही. विठाला विठाला म्हणजे काही रसाळ पण नाही गोमटे पण नाहीत, काही गोमटे आहेत पण रसाळ नाही. पण काही काही ज्या गोष्टी आहेत त्या गोमट्या पण आहेत आणि रसाळ पण आहेत. हापूस पायरीचा आंबा आहे महाराज. आंबा बघितल्याबरोबर माणसाला कसं होतं? हापूसचा आंबा पाहिल्यावर एकदम छान वाटतं. त्याचा नुसता रंग पाहिली या वेध लावी. एकदा खाते का करते का लोक? एकदा थोडं करून राहतात. ही बोलण्याची भाषा आहे. थोडं खाव पण चांगलं खायचं, अशी बोलण्याची भाषा आहे. पण चांगलं झालं तर माणूस थोडं खातो का? हे बघा बरं, बोलायची भाषा माणसाची, थोडं खाव पण चांगलं खाव. पण चांगलं झाल्यानंतर तो मागे पुढे बघत नाही, भाया बिया सावरीत असतो खाताना. तर हे जे आहे, काही आंब्यासारखं जे फळ आहे ते रसाळ आहे आणि गोमट पण आहे. दिसायला फार सुंदर छान आहे, स्वाद आहे, तृप्ती देणार आहे. तसे जे काही लेकरं आहेत, हे लेकर कसे पाहिजे? गोमटेन रसाळ पाहिजे मा. आणि ते होण्यासाठी आई वडील चांगलं असणं गरजेचं आहे. आई वडील चांगले असले पाहिजे आणि नियमित असले पाहिजे. नाहीतर काही भागवत ग्रंथामध्ये असे काही उदाहरण आहेत. दिती चांगली होती, कश्यप चांगले होते. दिती कशी होती? चांगलीच होती ना. कश्यप मुनी पण चांगले होते. पण त्या दितीनं तिन्ही सांजाच्या वेळेला कश्यपांना आपली भावना कश्यपाकडे व्यक्त केलेली आहे, कामांध झालेली आहे. तर कश्यपांनी सांगितलं की दिते, ही वेळ बरोबर नाही. तिन्ही सांगाची वेळ आहे. भगवान महादेव आपल्या गणाबरोबर फिरत असतात, योग्य नाही. राक्षसी वेळ आहे, अपत्य चांगलं होणार नाही. तिनं काही ऐकलं नाही. भागवतात तुम्ही बघा, तिनं काही ऐकलं नाही. ती अगदी एकदम लज्जा सोडून बोलायला लागली. त्याचे श्लोक सुद्धा भागवतामध्ये आहेत. अशी ती बोलायला लागली. शेवटी कश्यपांना नाविलाज झाला आणि मग त्यांचा जो संबंध घडला तिथून ते हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष झाले. आई चांगली होती, वडील चांगले होते, पण वेळ चांगली नाही. म्हणजे कुवेळी सुद्धा. म्हणून आई चांगली पाहिजे, वडील चांगले पाहिजे. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. कामाचा वापराला सुद्धा काय पाहिजे? वेळ काळीचं बंधन असलं पाहिजे, नाहीतर कुपुत्र जन्माला येतात. विठ्ठल विठ्ठल जसं शेतीमध्ये सुद्धा आपण काही पीक घेत असतो, त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. कधी पण बाजरीचं पीक घेता येत नाही, कधी पण ज्वारीचं पीक घेता येत नाही, कधी पण गव्हाचं पीक घेता येत नाही, कधी पण घेता येत. त्याचे काळ वेळ ठरलेला आहे की कोणता कालावधी गव्हाच्या पिकाला चांगला असतो. हे जे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जे ना, कोणता कालावधी गव्हाच्या पिकाला चांगला आहे, कोणता कालावधी बाजरीच्या पिकाला चांगला आहे, कोणत्या कालावधी ज्वारीच्या पिकाला चांगला आहे. कापूस
आपल्याला करायचं असलं तर त्याला सुद्धा काही ठरलेल्या तिथी आहेत की कापूस कधी. बहुतेक मला वाटतं अक्षय तृतीयाला करतात. शेतकरी लोकांना माहिती आहे. ते जे H4 वगैरे यायचे अगोदर, तर ते अक्षय तृतीयेला त्याचे हे राहायचे छोट्या याच्यामध्ये, ते अगोदर बी टाकून एवढे कापसाचे झाड यायचे, नंतर ते उपटून लावत होते. तर त्याचा सुद्धा काय आहे, कालावधी ठरलेला आहे. ते सुद्धा चुकीच्या कालावधीमध्ये जर लावल्या गेलं तर ते त्याप्रमाणे ते फल देत नाही. म्हणून जसं वृक्षाधिकामध्ये आहे तसंच मनुष्यामध्ये सुद्धा आई वडील पवित्र असले तरी काळ वेळाची सुद्धा फार मोठी गरज आहे. हे प्रत्यक्ष कश्यपानाचं आणि दितीचं उदाहरण आहे. आता हिरण्यकश्यपाकडे आपण चालू. हिरण्यकश्यपू आणि त्यांची पत्नी, तिचं काय नाव, कयाधू. हिरण्यकश्यपू भगवंताच्या एकदम विरोधामध्ये, की या नारायणाला मारायचं, त्याच्यासाठी आपण तपश्चर्या करायला जाणार, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेणार म्हणून हिरण्यकश्यपू निघालेला आहे. आणि जाता जाता एका दगडावर त्याला नारायण नाव दिसलं. तो म्हणला अपशकुन झाला, पण त्याला ते आवडत नव्हतं ना. अपशकुन झाला म्हणजे आपण ज्या कार्याला निघालो तर अपशकुन झाला म्हणून तो परत आला. कयाधूनं विचारलं, तुम्ही 12 वर्षापर्यंत तपश्चर्या करणार होते, तुम्ही त्या हिशोबानं घरातून निघाले, काय का आले? म्हणले, मला एका दगडावर नारायण नाव दिसलेलं आहे. ती म्हणली, तुम्ही तर कोणालाच ते नाव घेऊ देत नाही. नारायण नावाचा तुमचा तर फार विरोध आहे, आणि कोणी केलं असेल असं? अशी कोणाची हिंमत झाली असेल की ज्याने त्या दगडावर काय लिहिलं, नारायण. ती काय म्हणायची, ती कयाधू, त्या दगडावर त्यानं खरंच लिहिलं का? बोला बरं. अरे म्हणले, येडे, खरं लिहिलं, मी स्वतः वाचलं. काय लिहिलं? म्हणले, नारायण. मग काय महाराज, सगळं स्वागत वगैरे झालं, जेवण तयार केलं, आणि ती पुन्हा राहून म्हणजे, मला तर खोटंच वाटतं, तुम्हाला कसं काय लोक भिवून नाही राहिले? तुमचा एवढा मोठा दरारा, आणि तुम्ही नीट वाचलं होतं का? काय होतं? म्हणजे नारायण. असं 50-60 वेळा म्हणायला लागलं ते, नारायण नारायण नारायण. आणि त्या दिवशी त्या ठिकाणी ते एकत्रित आल्यामुळे त्या नामाचं सामर्थ्य भक्त प्रल्हाद उदराला आले. भक्त प्रल्हाद उदराला आले. वडील चांगले नाही, आई चांगली आहे, आई चांगली आहे, पण नारायण नावाचा तो प्रभाव आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या कडेमध्ये याचं वर्णन करतायत.
शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असलं तर त्याच्यापासून रसाळ गोमटे अशा प्रकारचं फळ निर्माण होतं. आजचा हा जो दिवस आहे, आमच्या आदरणीय प्रातस्मरणीय मातोश्री राधाबाई, आमच्या वडिलांचं नाव भक्तराज. अगोदरचं त्यांचं नाव, सुरुवातीला ते व्यापार वगैरे करत होते तर लोक त्यांना बाबू शेठ म्हणून म्हणायचे, आणि त्यांचं खरं नाव रामप्रसाद ठेवलेलं होतं. अशी एकूण त्यांना 3 नाव होती. सुरुवातीला लोक बाबू शेठ वगैरे म्हणायचे, नंतर रामप्रसाद म्हणायचे. व्यापार वगैरे करत होते आणि भजनाचा त्यांना खूप आवड, भजनाची खूप आवड होती. कीर्तन श्रवण करण्याची आवड होती. साधू संतांच्या विषयी खूप प्रेम होतं, खूप प्रेम होतं. आमच्या त्या तोंडोळी गावामध्ये आदरणीय लोहिया महाराज, आदरणीय रामकृष्ण महाराज केंद्रे, आदरणीय भगवान बाबा, आदरणीय वामन भाऊ महाराज, थोर थोर साधू संत तिथे यायचे. स्वामी महाराज वगैरे यायचे, प्रातस्मरणीय धुंडा महाराज यायचे. आमच्या गावामध्ये स्वामी महाराजांचं कीर्तन झालं म्हणतात एकदा महाराज बरं का, तर रात्री 9 वाजता विना घेतला होता, तो सकाळी 9ला ठेवला. किती घंटे कीर्तन झालं? 12. स्वामी महाराज चाली म्हणायचे, एकेका प्रमाणाला 2-2 चाली, वेगवेगळ्या चाली. आवाज त्यांचा खूप गोड होता. पण रात्री 9 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत भजनी लोक हल्ले नाही, जसे तसे. आता 2 घंट्याच्या पुढे जर काटा धकला तर भजनी लोक एकमेकाला बोलतात, महाराज शुद्धीवर आहे का, अशा प्रकारे. आणि 2 घंट्यामध्ये बसणारे सुद्धा जवळजवळ 10-12 आसनं करतात. आसनं 84, पण ते 10-12 आसनं करतात. इकडून पाय फिरतील, तिकडून पाय फिरतील. काही जांभळी नाही आली तर मोठ्याने घेतील महाराजाला सिग्नल देण्यासाठी. 12-12 घंटे ते कीर्तन चालायचं. काय, मी पण आमच्या वडिलांचे 4-4 तास कीर्तन ऐकलेले. अशा साधू संतांची सेवा, साधू संतांविषयी प्रेम. आणि एकदा चापडगावला प्रातस्मरणीय वामन भाऊ महाराजांचं कीर्तन होतं. तिथे एकदा असा प्रसंग होता की मृदंग कमी जास्त होत होता राऊंड. तो वामन भाऊ महाराजांचा स्वभाव थोडा गरम होता. ते म्हणजे ए मृदंग्या, ते बोलण्याची पद्धत थोडं रगदार भाषा होती. काय म्हणजे गावापासून मृदंग वाजू राहिला, आहे का त्याच्याकडे ध्यान स्वराकडे. तो घाबरून गेला, ते लागला घामपुसायला. पण महाराज कडक होते थोडी स्वभावानं. आमचे वडील खाली बसलेले होते. त्यांनी काही नाही, बसल्या बसल्याच एक खालचा एक गट्टा होता, तो असं पाडून दिला. असं पाडला तो गट्टा. गट्टा पाडल्यावरून मृदंग लागला एकदम. मग ते वामन भाऊ महाराज कोण आहे हा, म्हणले हे असं असं. असं ज्ञान पाहिजे म्हणले स्वराच, की कुठे काय भानगड हे लगेच कळाली पाहिजे. नाही तर बरेचसे लोक मृदंग लावणार आहेत, पण अर्धे लोक पुढी फोडेच आहेत. घ्या वरण घ्या खाली, घ्या वरण घ्या खाली, हान इकडून हान तिकडून. हो, त्या 2 जण पाहिले होते मी शिंगोरीला. ते एकमेकाला बुवा म्हणायचे, बुवा लावा गट्टा, हानावर घ्यावर घ्यावर. ते वामन भाऊ महाराज आत बसलेले होते, ते बाहेर आले. म्हणले निवद्या पुढं वर काय गच्चीवर घेतो काय त्याला, घ्यावर घ्यावर. पुढी फुटायला आली म्हणले घ्यावर म्हणतो, असं ते अंदाजे नव्हते. मग ते वामन भाऊ महाराज आमच्या वडिलांवर खुश झाले. त्याच्यानंतर लोहिया महाराजांचं कीर्तन होतं त्याच सापडगावला. आणि एक प्रमाण त्यांना आठवत नव्हतं की विषपाजू आली पुतना सायुज्य मोक्ष देणे रया, असं ते प्रमाण होतं. आवडे ते करीसी देवा, कवन करी तुझा हे वारे, आवडे ते करीसी देवा, असं ते मोठा अभंग आहे. त्याच्यामधलं हे कडवं आहे की विषपाजू आली पुसना अतिशय सायुज्य गती देणे, सायुज्य मोक्ष देणे राया.
आणि तेच प्रमाण आमच्या वडिलांनी खालून बसून दिलं त्यांना. जसं प्रमाण दिल्याबरोबर त्यांनी सांगितलं, आजपासून याला बाबूशेठ म्हणायचं नाही, याला रामप्रसाद म्हणायचं नाही, आजपासून याला भक्तराज म्हणायचं. ही लोहिया महाराजांनी दिलेली पदवी आहे ती, भक्तराज महाराज. तर त्यांना खूप भगवत सेवेची आवड होती. आमच्या आई म्हणजे पतिव्रता होत्या, खूप सेवा करायच्या त्या. खेड्यापाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सुविधा फार कमी राहायच्या, फार सुविधा कमी राहत होत्या. बऱ्याच लांबवर ते आड होता एक, त्या आडावर जायचं, पोहरा वगैरे घेऊन जायचा, घागरीनं पाणी आणायचं, त्या जात्यावर दळण दळायचं, खूप कष्ट होते. आताच्या महिला तर हे सगळं पाहून घटस्फोट लिहून आणतील बरोबर, हो, लगेच कागदच घेऊन येतील. ते मला बघायचं सुद्धा नाही, याच्यावर सही करा म्हणतील, बस, दुसरी गोष्टच नाही. इतकं कठीण होतं ते काम. पुन्हा चुलीवर स्वयंपाक, ते सगळं धुपणच, कधी कधी ओले लाकडं राहायचे, सगळं धुपण राहायचं घरामध्ये, कधी कधी डोळ्यातून पाणी यायचं. पण कधीच मी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पाहिली नाही. आमच्या आईच्या चेहऱ्यावर कधीच नाराजी पाहिली नाही. खूप प्रेमळ होत्या त्या. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, अशी खूप सुंदर कविता आहे बघा ती. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. खूप प्रेमळ होत्या. सर्वांचं, परिवाराचं काय जे असेल नसेल ते करत राहायचं, काम करत राहायचं. वारकरी मंडळी आली तर आमच्या वडिलांनी जर सांगितलं तिला की 4 वारकरी जेवायला येणार आहेत, तर ती 10-12 जणांचा स्वयंपाक करायची, 10-12 जणांचा. आणि तेवढे वारकरी येत होते. 4 जरी ते तोंडाने म्हणले तरी ते म्हणायचे, या चला घ्या प्रसाद, या घ्या प्रसाद. तिला अगोदरच कळायचं की नेमके किती लोक जेवते. नाहीतर आता जर असं म्हटलं ना की 4 येणारे, नक्की सांगा. हो, अरे ऑफिस मधून नवऱ्यानं फोन केला बायकोला की ते पाहुणे आलेले, त्यांना जेवायचं सांग. तर ती काय म्हणली माहितीये का? म्हणले, अहो तुम्ही जेवून आलात का घरी जाऊन जेवणार आहे? त्या पाहुण्याला विचारलं, तुम्ही जेवून आलात का घरी जाऊन जेवणार आहे? म्हणजे एवढं माणसाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे हे राहिले, एवढी त्यांची सेवा होती. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. माझ्याविषयी तर एवढंच, आता आम्ही सगळे भावंड सारखेच ना, पण माझ्यावर अजूनही काकणभर प्रेम जास्त होत आहे. इकडून जर मी तिकडे निघालो तर तिला जर कळालं की मी येणार आहे, तर ते घर बी लगेच सगळं झाडून झुडून, भांडे कुंडे स्वच्छ जिथे तिथे लावायचे. आणि मग मी गेल्यानंतर म्हणलं, आई हे खूपच आवरावरी स्वच्छ केली बुवा. तर आमचे वडील म्हणायचे, काय संत येते घरात, होची दिवाळी दसरा, असं आमचे वडील म्हणायचे. हो, तर मला हसू यायचं खूप त्यांच्या बोलण्याचं. म्हणजे तू यायचं म्हणलं इकडं फार जसं काय दिवाळी दसरा साजरा होतो म्हणून. तर खूप प्रेम होतं. आणि त्यांच्या हातची जी चपाती राहायची ती खवा खाल्ल्यासारखी लागायची. आपण जसं काय खवाची एखादी गोष्ट खातोय, इतकी गोड चपाती ते बनवत होते. आणि असं जे जिव्हाळ्याचं नातं, किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा थे तुला पा, अशा शुचिरभूत अंतःकरणाच्या आमच्या मातोश्री, भक्तिभाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये ओसंडतोय असे आमचे वडील, आणि त्यांच्या उदरामध्ये आम्हाला जन्म मिळाला, हे आमचं परम भाग्य आहे. विठ्ठल पिता यस्य शुचिर्भूतो माता चापि पतिव्रता. हा ते आमचे वडील एक प्रसंग सांगायचे रामायणातला. ते भगवान रामचंद्र प्रभू, लक्ष्मणजी, सीताजी अरण्यामध्ये गेले. आणि एके दिवशी काय झालं, कारण कसं पातिव्रत्य धर्माचा नियम असा आहे की पती झोपल्यानंतर पत्नीनं झोपायचं, आणि पती उठण्याच्या अगोदर पत्नीनं उठायचं, असं पातिव्रत्य धर्माचा नियम आहे. आता काय, हे कामाला यांचे ड्युटी असतात ना, हेच उठतात. यांना गरम पाणी भेटत नाही, थंड पाण्याने आंघोळ करावं लागते.
आणि पुन्हा भूषणाने सांगतात ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. भेटतच नाही, काय करणार. बरं, चहा करून द्यायला ती जागीच होत नाही, हिलाच दोघाचा चहा टाकावा लागतो, यालाच टाकावा लागतो. 1 कपाच्या ऐवजी 2 कप हाच तयार करतो. चहा उकळत आल्यावर मग काकडा घ्यावा लागतो. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा की खेप. मग तिनं ते घ्यायचं म्हणजे काय टेस्टी बनवता हो तुम्ही, ती गडी खुश. बस. तर हे असं पातिव्रत्य धर्माचा नियम आहे की रात्री मग आता उशिरा झोपायचं, लवकर उठायचं. आणि प्रभू रामचंद्र सकाळी सकाळी स्नानाला गेले गंगेवर. सीताजीला थोडा थकवा होता. येतं ना, काही काही माणसं म्हणतात ना जरा अंगावर थकवा आहे, थकवा होता. तर त्या झोपल्या तर थोडं वारं सुटलं. लक्ष्मणजी उभे होते पहाऱ्याला. वारं सुटलं तर अंगावर वल्कल जे होते ते बाजूला फेकले गेले. आणि थोड्या वेळाने प्रभू रामचंद्र आले. त्यांनी ते विवस्त्र अवस्थेमध्ये स्थितीला पाहिलं आणि लक्ष्मणाला ते बोलू लागले, म्हणजे लक्ष्मणा, जगन्मोहिनी सीता अशा अवस्थेमध्ये बघितल्यानंतर कुणाचं मनामध्ये वाईट भावना येणार नाही, असं रामायणात, वाल्मिकी रामायणात प्रसंग आलेला आहे. त्यावेळेला लक्ष्मणानं उत्तर दिलं, पिता यशस्विचिर्भूतो माता चापि पतिव्रता श्रीराम भरता निरत कश्यनो चलितम मनः. म्हणजे बंधो, ज्यांचा पिता शुचिर्भूत आहे, माता पतिव्रता आहे आणि श्रीरामासारखा ज्यांचा भाऊ आहे, त्यांचं मन असं कसं होऊ शकतं. कारण शुद्ध बीज आहे, तिथे फळ कसे राहणार. हो, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून आपल्या उदरामध्ये लेकर चांगले व्हावे असं वाटायचं, कारण ते आपलं धन आहे. मुलगा असो मुलगी असो, आई वडिलांचं नाव त्यांनी कमवलं पाहिजे, असा मुलगा पाहिजे. म्हणून आई वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या संस्कारानं राहणं फार गरजेचं आहे. नाहीतर बरेच लोक आता कसं आहे, हे लग्न झाले की ह्या पिक्चरला जाय, त्या पिक्चरला जाय, इकडं फिर तिकडं फिर, हो, कुठं गुटके खा, अशा प्रकारे जे करतात, पुढे त्यांच्या उदरामध्ये बालक चांगले होत नाही, लेकरं चांगल्या संस्काराचे होत नाही. आणि मग तेच थकल्यानंतर म्हणतात, बाबा मुलं चांगली नाही हो, मुलं चांगली नाही, तुम्ही काय केलं ते बघा. की तुमच्या चुका आहेत, तुम्हाला असं वाटतं की मुलं चांगली नाही. तुम्ही जर पहिल्यापासून चांगल्या संस्काराने राहिले असते तर ते तुमच्याकडे पाहूनच वाढतायत ना. यद्यदाचरती श्रेष्ठ वडील जे जे करीती. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे असे वाटत असेल तर आपलं जीवन पवित्र बनवायला लागेल. म्हणून चांगल्या बीजापोटी चांगले लेकरं होतात, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळ असं रसाळ आणि गोमट असलं पाहिजे. आणि ते रसाळ गोमट म्हणजे काय, तर त्याचं वर्णन दुसऱ्या कडव्यामध्ये केलेलं
अमृताची वाणी देह देवाचे कारणी. उदरामध्ये आलेलं जे फळ आहे ते रसाळ आणि गोमट आहे. हे कशावरून ओळखायचं की आपल्याला झालेले जे लेकर आहेत, मुलगा असो मुलगी असो, मुलगी श्रेष्ठ आहे मुलगाही श्रेष्ठ आहे. तसं तर मुलगी होण्यासाठी जास्त पुण्य लागतं. त्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये लिहिलेलं आहे, मुलगी पाहिजे असेल तर त्याला 21 महिने व्यंकटेश स्तोत्र वाचावं लागतं आणि मुलासाठी 6 महिने आहे ना त्याच्यात लिहिलेलं. म्हणजे कोण भारी? मुलगी. कन्या, हो, कन्याला फार मोठं महत्व आहे. म्हणून आपल्याकडे असं म्हणणं आहे की अगोदर पहिली मुलगी झाली तर पहिली बेटी आणि तूप रोटी. मग मुलगी असो की मुलगा असो, पण ते कसं पाहिजे? रसाळ आणि गोमट. रसाळ गोमट्याचं चिन्ह महाराज सांगतायत की मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. मुखामध्ये ते त्या ठिकाणी अमृतवाणी पाहिजे. ते बोलायला लागले ना तर असा अमृताचा वर्षाव होतो की काय, अशी वाणी पाहिजे त्यांची. म्हणून सुसंस्कारित जे लेकर असतात ते लगेच माणसाला कळतं, लगेच कळतं. आता आम्ही ठिकठिकाणी आम्हाला फिरण्यामुळं कळतं की ते आत घरात गेल्याबरोबर लगेच पाया पडतील, ते पण डोकं टेकून पाया पडतील आणि एकदम आदरानं उभे राहतील. नाहीतर मग जे उद्धट लेकर आहेत ना ते आई बाबीत म्हणतात पाया पड, हो, ते पडत नाही. आणि ते आई बापाने असं बळजबरीहून वाकू त्यांना बळजबरीने पाळायचं ना, ते असे तांगड्यावर करतात, पण डोकं टेकीतच नाही. असं मयूरासन नसतं ना, मयूरासन तसं वर करतात, जागेवरच ताट. आम्ही एका याच्यात गेलो होतो ना, तर तिथं ते पाटील होता, तर त्याच्या त्या छोटंसं पोरग होतं, ते काहीतरी आणायचं सांगितलं, हे महाराजाला हे घेऊन ये. तर त्याने लगेच शिवीच दिली, म्हणले तूच उठ म्हाताऱ्या, मी नाही जात असं म्हण. त्याला राग आला. तो म्हणला असं बोलतो, उद्धटावानी बोलतो, लगेच त्याला मारायला उभा राहिला, शिव्या द्यायचा, हे करायचं. त्याचा तो मुलाचा तडाखा चालू. तेवढ्यात ती म्हातारी घरातून आली, म्हणले त्याला नका बोलू, तुमचा दिवसभर तोच उद्योग आहे घरात, तुमच्या सुद्धा तोंडात तसेच शब्द आहेत. ते मुलं ऐकत राहतात. म्हणजे कधी कधी काय होतं, कुठून मुलं येतात ना इकडून तिकडून जाऊन, तरी ते तिकडचं सांगत राहतात. हो, की तिकडं आम्ही असं ऐकलं, त्या घरात असं बोलतात, त्या घरात तसं बोलतात. सुसंस्कारित मुलं जे आहेत ते लहानपणापासून आई वडिलांचे त्यांच्यावर संस्कार पाहिजे. त्यावेळेला त्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी असते. वाणीचे दोष सगळे गेलेले असतात. विरोध वाद बळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू, वर्म स्पर्शू, आटू वेगू विंदान, आशा शंका प्रतारण, हे संन्यासले अवगुण जियावाचा. त्यांची एवढी मधुर वाणी असते की त्याच्यामध्ये वेग नाही, आटवणारी वाणी नाही. विंदान, आशा निर्माण करणारी, शंका निर्माण करणारी, प्रतारणा करणारी, विरोध वाढवणारी, अशा अनेक गोष्टी वाणीचे दोष आहेत. पण त्यांच्या वाणीमध्ये एवढं माधुर्य असतं की माणसाला असं वाटतं यांनी बोलतच राहावं. काय चांगले लेकर आहेत, असेही आम्हाला काही घरामध्ये बघायला मिळतात. कधी असं वाटतं की खरोखरच याला परमार्थ म्हणून. काही संसारिक लोक सुद्धा चांगले पारमार्थिक असतात आणि काही पारमार्थिक सुद्धा बिघडेल राहतात. गळ्यात टपुऱ्या माळी बिळी असतात, पण बोलणं धडाचं नाही, काही धडाचं नाही, असे ते राहतात. किती वेळेला आम्ही चांगल्या माळकऱ्याला हॉटेलमध्ये पाहतो बसलेलं, चहा काय घेतो, तोस काय बुडून खातो, भजे काय खातो हॉटेलचे. त्याला जर विचारलं इथले भजे का खातो, तर म्हणे हरिपाठात आहे, भजे खा त्वरित भावना युक्त. तर ते काय नुसतं ते दिसायला आहेत, वरून त्यांनी फक्त माळी घातलेल्या आहेत, पण त्यांना कुठल्याही प्रकारचे ते संस्कार नाही, काही नाही. काही घराणे संस्कारित असतात. म्हणजे आई वडिलांवर फार मोठी जबाबदारी आहे. म्हणून तर मदालसा नावाचं जे प्रकरण आहे ते प्रत्येक महिलेनं वाचायला पाहिजे. ज्या लेकरवाळी महिला आहेत ना,
त्यांनी ते प्रकरण वाचायला पाहिजे की आई असली तर अशी असली पाहिजे. लहान लेकराला तिनं संस्कार दिले, पाळण्यात संस्कार दिले. उपदेश मदाल सा देहो निर्मिला कैसा, आला कोण्या वाटा मातेची गर्भवासा, तो पंथ ओखटारे पचलासी कर्म कोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्रा राया आदटा, ते प्रत्येक महिलांना ते वाचायला पाहिजे. बऱ्याच महिलांना ते माहीतही नसेल कुठे आहे म्हणून. वाचायला पाहिजे, पण ते कुठे लिहिलेले? भजनी मालिकेत आहे. भजनी मालिका कोणाची? प्रत्यक्ष बघा म्हणजे लक्षात येईल त्याच्यात काय उपदेश केलाय लेकराला. छोट्या छोट्या लेकराला पाळण्यात असतानाच उपदेश केलाय, तर ते लेकर किती श्रेष्ठ होते. लहानपणापासून ते संस्कार दिलेले आहेत. म्हणून ते लेकराच्या मुखामध्ये अमृताची वाणी असते. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. आणि हे जे शरीर मिळालेलं आहे ते शरीर देवासाठी आहे, देवाची सेवा करण्यासाठी आहे. आता देवाची सेवा म्हणजे नेमकं काय? हे शरीर आपल्याला देवाची सेवा करायला मिळालं म्हणजे देव म्हणजे काय नेमकं? हे मंदिरामध्ये जे भगवान पंढरीनाथ आहे, रुक्मिणी माता आहे, भगवान बाबा आहे, हे देवता स्वरूप आहे. रोज मंदिर झाडणं, पूजा करणं एवढंच देव मर्यादित नाही बरं. हा तर भाव संकुचित होऊन जाईल. देव या शब्दाची व्याख्या फार मोठी आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ब्राह्मण देवता, हे पृथ्वी तळीचे देव, हे तपावतार सावेव. हे ब्राह्मण सुद्धा काय आहे? पृथ्वीवरचे देव आहेत. आणि प्रत्येक प्राणी मात्र सुद्धा काय आहे? देव आहे. जननो हे अवघा जनार्दन, सहज कर्मे ती झाली आईचे ऐकता निवती साधू, एका जनार्दनी बांधली निज फुलवो, झाली संध्या संदेह बोला आता किती देव झाले? हे शरीर आपल्याला जे मिळालेलं आहे ते देवासाठी पाहिजे. म्हणजे आईची सेवा करा. पहिला देव मातृदेव भव, आईला देव माना. नित्यानं स्नान झाल्यानंतर आईच्या पाया पडायला पाहिजे. जे लेकरं आईच्या पाया पडत नाही त्यांना देव कळाला नाही. प्रथम कोण आहे? आपली आई देव आहे. मातृदेवो भव, आईला परत परत बोलायचं नाही, हे फार महत्वाचं आहे. पितृदेव भव, आई आहे, वडील आहेत, हे सगळे देवच आहेत. ब्राह्मण देवता आहे, आचार्य देवता आहे, गुरु देवता आहे, हे सगळे देवता आहेत. आणि सर्व प्राणी मात्र सुद्धा काय आहे? देवता. जननो हे अवघा म्हणजे प्रत्येकाला काय समजायचं? देव. आणि देव समजून
त्यांच्यासाठी हे शरीर झिजवायचं. आपल्याला या शरीराच्या अंगानं ज्या ज्या शक्ती मिळालेल्या आहेत, कुणाकडं धनाचं बळ असेल, कुणाकडे शक्तीचं बळ असेल, कुणाकडं बुद्धीचं बळ असेल, त्या सगळ्या बळाचा उपयोग या सर्व देवासाठी करायचा. सर्व देवासाठी. गाडगे बाबा पंढरपूरला आषाढीला जायचे, पण पांडुरंगाचं दर्शन घेत नव्हते. ते काय करायचे, सगळे जिथं उतरायचे सगळे झाडून घ्यायचे, आल्या गेल्या सगळ्या गोरगरबांची सेवा करत होते. ते म्हणायचे माझा पांडुरंग यांच्यात आहे, तो केवळ विटेवरच उभा आहे असं कोणी सांगितले तुम्हाला, हे सगळे माझे पांडुरंगच आहे, असे गाडगे बाबा बोलत होते. म्हणून गाडगे बाबांच्याकडे खूप वेगळ्या अंगानं लोक बघतात, कारण ते संत या पदवीवर गेले. म्हणले आषाढीला जाऊन पांडुरंगाच्या मंदिरात न जाता ते संत कसे काय, संत कसे काय असतात. पंढरीचा विटेवरचा देव गाडगे बाबा जवळ येत होता म्हणून संत. विठ्ठल विठ्ठल म्हणून मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. हे शरीर देवाच्या कारणामध्ये देवाच्या सेवेसाठी लावायचं. आणि असे जे भगवत भक्त आहेत त्यांचं या सेवेनं प्रत्येक इंद्रिय पवित्र होऊन जातं आणि मन अगदी गंगाजळासारखं होऊन जातं, असं तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन आहे. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. कुणाचं की जे शुद्ध बीज, जे रसाळ गोमटे फळ आहे, ज्याच्या मुखामध्ये अमृताची वाणी आहे, ज्याचं शरीर भगवत सेवेमध्ये रत आहे, त्यांचं शरीर, त्यांचे प्रत्येक इंद्रिय पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. कारण त्यांना जे दिलेले हात आहेत भगवंताने, हे हात हो भगवान का पूजन किया. त्या हातानं ते भगवंताचं पूजन करतात, त्या हातानं दानधर्म करतात, त्या हाताचा चांगला उपयोग करतात. कीर्तनामध्ये टाळी वाजवायची असली तर ते त्या हाताचा काय करतात, उपयोग करतात. या हाताचा दुरुपयोग करणारे लोक आहेत, या हाताचा दुरुपयोग करणारे लोक आहेत, या हातानं पत्ते खेळतात. हा सदुपयोग का दुरुपयोग? हे 52 ऋषीची तपश्चर्या, किती पत्त्याच्या कॅटमध्ये किती पत्ते राहतात? 52. जोकर
सगळ्याला माहिती आहे, कोणी सांगणार नाही. म्हणजे तुम्ही सगळे पत्ते खेळणारे असं मला नाही म्हणायचं, पण माहिती ठेवतात, जनरल नॉलेज सगळ्याला. ते या हाताचा तो दुरुपयोग आहे. या हाताचा दुरुपयोग खिशातून कट्टा काढणं, बिडी काढणं, सिगरेट काढणं, तोंडात धरणं. हाताचा सदुपयोग का दुरुपयोग? दुरुपयोग. या हातानं तंबाखूची थोडी पुडीतली तंबाखू घेणं. या नखाचा दुरुपयोग थोडा चुना काढणं. असं हा नखाचा काय झाला? दुरुपयोग होता. त्याला असं चोळीत. पुन्हा या बोटाचा दुरुपयोग, त्याच्यातला 14 कॅरेट भाग बाजूला टाकणं. त्याला 100 नंबरी बनवतात ना, 14 कॅरेट असं बाजूला टाकतात आणि मग ते बुकना तोंडात घालणं. हा हाताचा दुरुपयोग. बाटल्याचे बुच्चन उघडणं हा हाताचा दुरुपयोग आहे. या हातानं विनाकारण कोणालाही मारायचं. हाताचा दुरुपयोग. हाताचा दुरुपयोग. सदुपयोग करा. नाही तर बऱ्याच लोकांना चालता चालता कोपऱ्याला एक कुत्र गपचूप बसलेलं असतं, गपचूप बसलेलं असतं, तरी पण हड उगत चिवगत, ते याच्या आध्यात नाही, मध्यात नाही, काही नाही, तरी सुद्धा याचा दुरुपयोग लोक करतात. शेतकरी लोक सुद्धा बैलगाडीवर काही कारण नसताना त्या बैलाचे शेपट मुरगळीत राहतात. बाया कोण काढचा चल, आणि ते शेप हे का हँडल आहे का? उगत चुगत बैलाला चापूक मारणं, अशा काही गोष्टी ज्या हाताच्या काय आहेत, सगळे दुरुपयोग आहेत. हात दिले भगवंतानं, ते सर्वांग हात निर्मळ करायचे, तर हाताने चांगले कामं करा. पायानं तीर्थयात्रा वगैरे करा. चांगल्या ठिकाणी पायाचा उपयोग करून घ्या. मंदिरामध्ये कीर्तनाला येणं पायाचा सदुपयोग आहे. दुसऱ्याच्या कुरड्या पापड्या करून देणं पायाचा सदुपयोग आहे. परोपकार आहे ना, आम्ही काय दुरुपयोग थोडं म्हणतो, परोपकार आहे ना. उन्हाळ्या दिवसामध्ये घरोघर, ती त्याच्या घरी, ती त्याच्या घरी, घालीन लोटांगण वंदीन चरण चालूच. अशा प्रकारे हे सगळे गोष्टी, चांगले कामं जीवनामध्ये करत राहा. हाताचा, पायाचा, तोंडाचा, डोळ्याचा, हे सगळं सदुपयोग करायचं, म्हणजे सर्वांग निर्मळ होतं. पण बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज यांच्या जिथं जिथं मूर्ती असतील, मूर्तीचा एखादा भाग जरी दिसला तर माणसं लगेच, कधी कधी गर्दी असते, पूर्ण मुखारविंद दिसत नाही. कधी कधी मूर्तीचा नुसता हात दिसला तरी माणसं म्हणतात संत नामदेव महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज. लोटालोटी होते, मागे फेकलं जातं, तरी ते खुशीन म्हणतात, हो मला खांदा दिसला होता, असं म्हणतात की नाही. मला खांदा दिसला होता, कोणी म्हणतं मला त्यांचा मुकुट दिसला होता. आपलं तर झालं बुवा दर्शन. म्हणजे काय झालं याचा अर्थ, त्यांचा पूर्ण अंग काय आहे, निर्मळ आहे. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. गंगाजळ जैशी गंगा वाहे, तैसे ज्याचे मन भगवंत जान, तया माझे जैशी गंगा वाहे. असं गंगेसारखं निर्मळ मन असतं. सर्वांग चित्त जैसे गंगाजळ. संतांच्या चित्ताला लोण्याची सुद्धा उपमा दिलेली. मृदुसभा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. लोणी हातात घेतलं की माणसाला कसं मऊ 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 लागतं, तसं त्यांचं चित्त कसं असतं, मऊ असतं. आणि सगळ्या उपाधीपासून, सगळ्या याच्यात संसारात राहून सुद्धा ते असे अलिप्त असतात. तुम्ही चिकू खाता का? चिक्कू, चिक्कू कधी फोडून पाहिलं का तुम्ही? त्याच्यातलं बी पाहिलं का? चिक्कू मधलं बी सगळ्या गराड्यात आहे, पण एकदम मोकळं. चिक्कूचं बी बघा तुम्ही, इतक्या गराड्यात असतं, पण असं काहीच त्याच्या अंगाला लागलेलं नसतं, निर्मळ चटक. तसं परमार्थ करताना माणसानं संसारात राहून सुद्धा असं चिक्कूच्या बियावाने राहिलं पाहिजे. चिक्कूच्या बियावाने लोकाला तर दिसलं पाहिजे, लईच पसारा आहे यांचा.
पण ते कशाला चिकटलेले नाही. जनक राजाचा एवढा मोठा पसारा होता, पण ते चिकूच्या बियावणी होते. चिकूच्या बियावणी ते कशालाच असे चिटकत नव्हते. पण चित्त जैसे गंगाजळ सर्वांग निर्मळ, असं त्यांचं चित्त या संसारामध्ये चिकटलेलं नसतं. चित्त भगवंताला लागलेलं असतं त्यांचं. संसार करायचा प्रारब्धानं चाललेला आहे, तो होतच राहणार आहे. आपण केलं करूनच होईल असं काही नाही. आपण त्याच्यात नाही ध्यान दिलं तरी सुद्धा ते चालतच. आणि पुढे चालून म्हातारपणात पोरं बी म्हणतात तुम्ही नका मध्ये मध्ये करू, ते सुद्धा म्हणतातच ना. मग ते म्हणायच्या आधी आपणच सोडून दिलं तर बरं ना. त्यांचं ऐकायचं मग आपण सोडायचं, याला काय अर्थ आहे का? त्याच्या आधी आपणच सोडून द्यायचं. तर असे ते निर्मळ चित्ताचे असतात. पण त्यांच्या दर्शनाचा काय प्रभाव आहे त्याचं वर्णन शेवटच्या कडव्यात आहे. बहुत बढ़िया. हे 12 स्वराची भैरवी म्हणत आहे ना. फार कठीण आहे बरं हे म्हणायला, पण ज्ञानेश्वरने फार छान म्हटलं. ते गोष्ट मला माहिती आहे ती, कारण आम्ही पेटी वाजवतो ना, त्याच्यामुळं ते वाजवायलाही कठीण आहे आणि म्हणायलाही कठीण, पण अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची ती भैरवी म्हटलेली. भगवंताचा प्रसाद एकदा झाला म्हणजे सगळ्या गोष्टी होतात. भगवान कृपा करतात. आता तर हनुमानजी कृपा करणार आहेत. आता काय बघायचं, प्रत्यक्ष हनुमंतरायांनी बोलवलेलं आहे की आमचा जन्मोत्सवाचं कीर्तन करा. हो, ज्ञानेश्वरचं पहिलं कीर्तन, आणि त्या कीर्तनासाठी आमंत्रण कुणाकडून आलंय? हनुमंतरायाकडून. हनुमंतरायांनी सांगितलेलं आहे की आमची सेवा करा. तर तो प्रसाद आहे. आता हनुमंतरायाची कृपा प्रसाद झाल्यावर मग आता वेगळं काय करायचं राहतं शिल्लक? सगळं काम होऊन जातं. आता फक्त तुम्ही सगळेजणांनी प्रतिसाद द्या, कारण सकाळची वेळ आहे, 5 वाजता कीर्तन सुरू होणार आहे पाठ. तेवढा एक दिवस जरा लवकर झोपा, टीव्ही पाहत नका बसू,
काही धडाच्या मालिका नाहीत त्या का भाऊ, काही मेळ नाही त्या मालिकेमध्ये. उगाच पाहून माणसाचं मन हे होऊन जात. काय आहे ते एक एक पार्ट दिलेत आणि काय त्यांना कामं दिलेत. कामं करणाऱ्याच्या जीवावर यावर असे त्या मालिका. मला जर कोणी सांगितलं असतं नाही काम करत, हे असलं काम मी नाही करत, काय चावायचं काम आहे ते. तर त्याच्यात वेळ घालू नका. सकाळी लवकर 23 तारखेला सकाळी लवकर, 22ला लवकर झोपा, 23ला लवकर उठा, स्नान बिन करून या. 5 वाजता बरोबर हनुमान जन्माचं कीर्तन होणार आहे. त्या दिवशी मी तिकडे जळगावकडे काल्याच्या कीर्तनाला असो. अभंगाचं आपलं हे शेवटचं चरण आहे. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. तुकोबाराय सांगतात, असे जे सर्वांगानं निर्मळ झालेले महात्मा पुरुष आहेत त्यांच्या दर्शनानं ताप जातात आणि विश्रांती प्राप्त होते. 3 प्रकारचे जे ताप आहे, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक, असे अजूनही ताप आहेत. साधा ताप, थंडी ताप, असे ताप आहेत ना माणसाला. अंगात कणकण आहे, अंग भरून आलं, कामाचं जीवावर आलं तरी एखाद्या माणूस म्हणजे आज लय अंग भरून आलं, आणि संध्याकाळी तर गुलाबजामुन खातो, संध्याकाळी तर फ्रेश. असे काही ताप आहेत माणसाचे, छोटे मोठे ताप आहेत. काही मनस्ताप आहे, काही पश्चाताप आहे. पश्चाताप, मनस्ताप हे तापच आहे ना. अनुताप हे परत तापच आहे ना. मी एका पोरीला विचारलं होतं, म्हणले अरे तुझं लग्न झालं? म्हणले हो झालं. काय करतो तुझा नवरा? म्हणले पश्चाताप. माझ्याशी लग्न करून पश्चाताप करतो ना. असे काही ताप आहेत. पण हे 3 प्रकारचे ताप आहे, आध्यात्मिक, अधिभौतिक, नाना प्रकारचे आजार शरीरामध्ये आध्यात्मिक ताप आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी हे अधिदैविक ताप आहे. कोणी वाईट बोललं, काही झालं तर ते अधिभौतिक ताप आहे. अनेक प्रकारचे ताप आहेत. सगळे ताप त्यांच्या दर्शनानं जातात. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आणि दर्शने विश्रांती, त्यांच्या दर्शनानं खरी विश्रांती प्राप्त होते. अहो आपल्याला तर विश्रांती प्राप्तच होईल, पण भगवंताला सुद्धा विश्रांती प्राप्त होते. ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा विश्रांती प्राप्त होते. हे ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टी निर्माण करून करून तुम्ही थकून गेला असलात, हे विष्णू परमात्मन सगळ्यांचं पालन पोषण करून करून जर तुम्हाला थकवा आला असेल, हे भगवान महादेवा संपूर्ण जगताचा प्रलय करण्यामध्ये तुम्हाला जर थकवा आला असेल, नामा म्हणे देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, नामदेव महाराज म्हणतात की हे देवांनो, तुम्हाला जरी थकवा आला असेल तर तुम्ही तिथं चला. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठे? आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांता सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा स्वर्गी नाही. तिथे चला. म्हणून असं त्यांच्या दर्शनामध्ये सामान्याला विश्रांती प्राप्त होईल, याच्यात नवल नाही. देवादिकांना सुद्धा नामदेव महाराज म्हणतात तुम्ही तिथे विश्रांतीला या. असं ते स्थान आहे. असा या अभंगाचा थोडक्यात अर्थ आहे. विठोबा जय
ज्ञानेश्वर माऊली महाराज जय जय ज्ञानेश्वर प्रत्येक पौर्णिमेला आपण सुंदरकांडचं पारायण करत असतो. यावेळेला 23 तारखेला सकाळी रात्री मंदिरावरच होणार आहे. किती नेहमीचीच वेळ 9 ते 10:30. सुंदरकांडचं पारायण रात्री 9 ते 10:30 पर्यंत मंदिरावर होणार आहे 23 तारखेला. आपल्याकडे आपलं परम भाग्य आहे की या ठिकाणी मागच्या वेळेसही आपल्याकडे पूजनीय महाराज आले होते. आदरणीय पूजनीय दत्तगिरी महाराज या ठिकाणी आलेले आहेत. एक 2, 5, 5-6 मिनिटं आपला वेळ आहे. थोडंसं आशीर्वाद आपल्याला दिलेले. अगोदर आपण जय विठ्ठल करून घेऊ, नंतर 2 मिनिटं ते बोल. विठ्ठल जय जय विठ्ठल उद्या आमचे जे छोटे बंधू आहेत त्यांच्याकडे ही एकादशी आहे. आमच्या मातोश्रीचं पुण्यस्मरणी आहे. त्या निमित्तानं उद्या मंदिरावर भोजनासाठी सर्व कीर्तनाला आलेली जेवढी मंडळी त्यांनी यायचं. परत उद्या तुमचे मालकांना पण घेऊन या भोजनासाठी. सगळ्या भजनी मंडळीला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. गीता मंडळाला आग्रहाचं आमंत्रण आहे. भोजनाची वेळ सकाळी 9 ते 11. 11च्या पुढे ऊन होऊन जातं. उन्हात माणसाला जात नाही, म्हणजे खावल्या जात नाही. उन्हाच्या आधी 11च्या अगोदर जर आले 9 ते 11च्या दरम्यान तर चांगला आनंद येईल भोजनाचा. 11 वाजेपर्यंत सगळेजण या आणि सगळ्यांनी प्रसाद घ्या. हे हात माऊली माऊली रामकृष्ण. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. आज एकादशी निमित्त आणि सारणजी महाराज उद्या त्यांच्या आईचं पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा झाली. एकादशी आणि आईची पुण्यतिथी. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. आपण आई वडिलांची पुण्यतिथी करतो. हा एक आपल्यासाठी पर्व काळ आहे किंवा महाराजांचा अभंग आहे. माझ्या वडिलाची मिराशे का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. म्हणून खरंच आपण भाग्यवान आहोत. आपण महाराजांच्या सानिध्यामध्ये आहोत, आहे की नाही. आपल्याला हे
ऐकायला भेटतं. सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, आवया जतन हे उपाय लाभाचे. म्हणून दर महिन्याला म्हणजे एकादशीला 15 दिवसाला आपण कीर्तन ऐकता, हे फार मोठं भाग्य. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, येथोनी उठो माथा मरणा वाचोनी सर्वथा. किंवा धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाले पापा तापा तुटी धैर्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी स्थिरावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आज महाराजांनी सांगितलं की सगळ्यामध्ये कोण आहे? देवच आहे, हे की नाही? वेदांताचा सिद्धांत आहे की अहम ब्रह्मास्मी, की आपण ब्रह्मस्वरूप आहोत. ब्रह्म म्हणजे आपण सगळे देव आहोत. पण तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, विसरून गेले खऱ्या देवा. काय मूर्तीतला जर आपल्याला देव कळला तर आपल्या हृदयातला सुद्धा देव कळेल. पण काही लोक आहे ना, ते म्हणतात महाराज आमच्या शेतामध्ये मसोबा आहे त्यानं धरला, आम्हाला आसरानं धरलं. आपण त्या आसरा देतो, शेंदूर कोण लावतो आपण, पण आसरा धरीत नाही, पण मसोबा धरीत नाही, आहे का नाही? त्या लोकांची काय जिप्ता वेळ असते. म्हणून आहार पण चांगला असावा, आहे की नाही? विकता आहार विहार नेमेंद्रिय असे सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. आहार पण आपला चांगला असावा. जसा आहार असेल तसं शरीराची वर्तणूक असते. सात्विक आहार आपण घेतला पाहिजे. तुम्हाला मी प्रश्न विचारतो, पैसा महत्वाचा आहे का आपले शरीर महत्वाचं आहे? सांगा ना मला. आपले शरीर महत्वाचं आहे. त्यासाठी आपण आता उन्हाळा दिवस आहे, चहा न घेता आपण लिंबू पाणी, खडीसाखर वापरा. खडीसाखर गोड कमी प्रमाणात, बडीशेप, खडीसाखर हे शरबत जर घेतलं ना आपण, किंवा कधी बेलाचं शरबत, शरबताने काय होतं, उष्णता कमी होते शरीरातली आणि माणसाला ऊर्जा मिळते, चांगलं वाटतं. चहा हा कधीच घेऊ नये. उष्ण काळामध्ये दही दुपारी जेवणात किंवा 4 वाजता ताक घेतलं पाहिजे, आहे की नाही? उसाचा ज्यूस, नारळ पाणी असे थंड पेय जर घेतलं ना तर आपल्याला पित्ताची होणार नाही, अटॅक येणार नाही, घबराट होणार. काय काय लोक पाहिले, इतकी उष्णता तरी लोक चहा पितातच. काय चहा पिल्याने काय होईल? अजून उष्णता वाढेल. त्यासाठी ना आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. आपण आहार चांगला घ्या. बाबाजीने सांगितलं की हनुमंत जन्माचं कीर्तन आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज सारणार, आहे की नाही? किती वाजता चालू होणार आहे? 5 वाजता. तर सगळ्यांनी किती वाजता उठलं पाहिजे? 4 वाजता. हनुमान जन्मादिवशी 4ला नाही, रोजच 4ला उठा. काय फरक पडायला? लवकर झोपायचं, लवकर उठायचं. आपलं आरोग्य चांगलं राहील, मन चांगलं राहील आणि आपलं काय वाढेल? आयुष्य वाढेल. आता समाजामध्ये पाहिलं ना, 10वी 12वीचे मुलं मुली आत्महत्या करायला बरेच खेड्यापाड्याला चालू आहे, शहरामध्ये सुद्धा चालू आहे. काय कशामुळे आत्महत्या करते? त्यांना संस्कार चांगले नाही, आई वडिलांनी संस्कार दिले नाही. आज संस्काराची गरज आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी, असे राष्ट्रमाता जिजामाता. म्हणून महाराजांचा नामचा विषय झाला की गोविंदगिरी महाराजांची कथा म्हणजे शिवचरित्र हरिद्वारला झाली. पतंजली रामदेव बाबा पहिलीच कथा झाली. आता ते म्हटले आम्ही महाभारत खूप सांगितलं, भागवत सांगितले, आता इथून पुढे आम्हाला आहे ना शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं. म्हणजे शिवाजी महाराजांचं जर चरित्र ऐकलं तरुणांनी, मुला मुलीनं, तर त्यांना चांगले संस्कार लागतील. त्यांचं
ही प्रतिज्ञा आहे. म्हणून खरंच फार मोठं कार्य आहे त्यांचं. आपण पण कार्य करीत राहायचं. म्हणून जास्त न बोलता आपलं सर्वांचं दर्शन घेतो. सर्वांनी एकदा टाळी वाजवूया विठ्ठल विठ्ठल म्हणून. बघा टाळी हे ना तुम्ही छान वाजवता. टाळी ही अशीच वाजली पाहिजे. कधीच अशी टाळी वाजवायची, आडवी टाळी वाजवायची. आडव्या टाळी वाजवणारे रिले झाले आता बाजारामध्ये, दोन नाक्यावर, रेल्वेमध्ये. त्यांचे जास्त भरणा झाला आडव्या टाळ्याचा. काम न करता पैसे मिळते. टाळी अशी वाजवा. अशी टाळी वाजवल्यामुळे आरोग्य चांगलं राहील. तर सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवायची. असं रोज सकाळी विठ्ठल विठ्ठल 5 मिनिटं जर टाळी वाजलेला आपलं हृदय चांगलं राहील आणि रक्त काय होईल, शुद्ध होईल. ऐक नाही. आता सगळ्यांनी राम राम म्हणून टाळी वाजव. राम 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 भजन केलं ना रोज सकाळ संध्याकाळ तर खरंच आटे घेणार नाही, तरच होणार नाही. आपण ध्यान पण केलं पाहिजे. ऐकलं ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये आसनं बसायचं, पाठीचा मणका सरळ ताठ पाहिजे. ऐक नाही. लक्ष आपलं नासाग्री असावं किंवा दोन्ही बगळीच्या मध्यभागी असावं. ज्ञानोबांनी सगळं सांगितलेलं आहे. कुंडलिनी जगदंबा कुठे आहे? इथे नाभीत. आहे का नाही? ती इकडे उकली ती, मग त्या योगाला अमृत मिळतं, त्याला दिव्य दृष्टी प्राप्त होती, ज्ञान होतं. ठीक आहे. योग साधना पण खूप महत्वाची आहे. तर जास्त न बोलता सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी जय हरी. ओम नमो नारायण. कुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. उद्या महाराजांच्या आईचं पुण्यस्मरण असल्यामुळं सर्वांनी प्रसाद घ्यायला यायचं. इथला काय प्रसाद आहे, तुम्ही जोडीनं या. आहे का नाही? प्रसाद घ्यायला या. अरे ना